नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या 50 घडामोडी पाहूया वेगवान। नाशिकच्या जयभवानी रोड परिसरात परप्रांतीय आणि मराठी वाद, गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून परप्रांतीयाला मनसैनिकांनी दिला होता चोप, दोघांकडून एकमेकांविरोधात गुन्हा दाखल। आपणच निसर्गाचं नुकसान केलंय, भोग भोगावे लागणार, शेतकऱ्यांनी नुकसानाची सवय करून घ्यावी। पंचनाम्याच्या मुद्द्यावर राज्याचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचं अजब वक्तव्य। सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी अडचणीत, पाशा पटेल यांच्या तोंडून सरकार बोलतंय। पाशा पटेल यांनी केलेल्या वक्तव्यावरून शेतकरी नेते राजू शेट्टींचा निशाणा। जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यात मराठा बांधवांची बैठक, आरक्षणाच्या मागणीसाठी मोठ्या संख्येनं मुंबईला जाण्याचा मराठा बांधवांचा निर्धार। राष्ट्रवादीनंतर कुंभमेळ्याच्या आखाड्यात शिवसेनेची उडी, एकनाथ शिंदेंनी कुंभमेळा नियोजनाबाबत बैठक घ्यावी, अजय बोरस्तेंची मागणी। कुंभमेळ्याच्या टेंडर प्रक्रियेवरही शिंदेंच्या शिवसेनेचा आक्षेप। नांदेडच्या मुक्रमाबाद, हसनाळ आणि रावणगावसह इतर गावही पुराच्या पाण्यामुळे प्रभावित। मुक्रमाबादमधील बालाजी खंकरे आणि संतोष खंकरे या बंधूंचं 1.5 कोटीहून अधिकचं नुकसान। अंबादास दानवेंनी खंकरे बंधूंची भेट घेत 2 लाखांची आर्थिक मदत केली। सांगलीत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी, कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। चंद्रकांत पाटील यांनी पूरग्रस्तांसोबत केलं जेवण। वर्ध्यात पावसामुळे शेती पिकासह घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, पालकमंत्री पंकज भोयर यांच्याकडून नुकसानाची पाहणी, अधिकाऱ्यांना तातडीनं पंचनामे करण्याचे दिले निर्देश। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले, धरणातून तापी नदीत 22,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणारा एकबुर्जी प्रकल्प 100% भरून वाहू लागला। प्रकल्पालगतचा सांडवा प्रवाहित झाल्यानं धबधबा ओसंडून वाहू लागला। नाशिकच्या चांदवड तालुक्यातील राहुड धरण पूर्ण क्षमतेनं भरलं, मात्र वडबारा इथे गेल्या वर्षी फुटलेल्या 2 पाझर तलावांची अजूनही दुरुस्ती नाही। अमरावतीत झालेल्या पावसामुळे विहिरींच्या जलसाठ्यात मोठी वाढ, जलसाठ्यात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना रब्बी हंगामात फायदा होणार। वाशिम जिल्ह्यात 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पावसाची हजेरी, मालेगाव तालुक्यात जोरदार पाऊस, इतर ठिकाणी ढगाळ वातावरण, शेती पिकांना आणखी फटका बसण्याची शक्यता। वाशिमच्या अनसिंगमध्ये हवामान विभागाच्या पावसाच्या बोगस नोंदींवर शेतकऱ्यांचा संताप, शेतकऱ्यांनी अहवालाची होळी करून निषेध नोंदवला। अनसिंग मंडळाचे सरसकट पंचनामे करा, शेतकऱ्यांची मागणी। जळगावमध्ये वन्य प्राण्यांकडून मका पिकाचं मोठं नुकसान, मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर, यावल, बोदवड तालुक्यात वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतात पिकाची नासधूस, तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। चिपळूण पोलिसांकडून गणेशोत्सव काळासाठी सूचना जारी, गणेशोत्सव काळात डीजे वाजवण्याला बंदी, मंडळाच्या कार्यकर्त्यांना ओळखपत्रासह विशिष्ट ड्रेस कोड अनिवार्य असणार। परभणी जिल्ह्यात लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जोरदार तयारी सुरू, मूर्तिकारांकडून गणपती मूर्तींना अंतिम रूप देण्याची लगबग, यंदा गणेश मूर्तींच्या दरात 25% वाढ। गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत पोलिसांकडून मॉक ड्रिल, सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज, शहरातून काढला रूट मार्च। विदर्भात सर्वत्र तान्ह्या पोळ्याचा उत्साह, नागपूरच्या डॉक्टर आंबेडकर नगरमध्ये विविध आकर्षक वेशभूषेसह सामाजिक संदेश देणारे नंदी घेऊनही लहान मुलं तान्हा पोळ्यात सहभागी। जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी वाढ, सोन्याचे दर 1100 रुपयांनी वाढले तर चांदी तब्बल 2,500 महागली। साताऱ्यातील सातेवाडी गावच्या सरपंच वृषाली रोमण यांचा आदर्श सरपंच पुरस्कारानं गौरव, ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सरपंच वृषाली रोमण यांचा गौरव। रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, माणगाव आणि इंदापूरमध्ये वाहनांच्या 4 किलोमीटरपर्यंत रांगा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल 230 बस फेऱ्या रद्द, कोकणवासियांसाठी 110 बसेस मुंबईत बस फेऱ्या रद्द केल्यानं स्थानिकांसह चाकरमान्यांचेही हाल। सुधागड तालुक्यातील घोटवडे गावातील पूल धोकादायक स्थितीत, पुलावरून वाहतूक सुरू असल्यानं दुर्घटनेची शक्यता, प्रशासनानं पुलाची दुरुस्ती करण्याची गावकऱ्यांची मागणी। मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी तातडीनं सुरुवात, चिपळूणच्या बहादूर शेख नाका वाशिष्ठी पुलाजवळ खड्डे भरण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। पुण्याच्या इंदापूरमधील बाभुळगावमध्ये अतिक्रमण काढताना राडा, पोलीस आणि स्थानिकांमध्ये वाद, पोलिसांकडून लाठीचार्ज, 5 जणांवर गुन्हा दाखल।
पुण्याच्या कोंढव्यातील मिठानगर भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड दहशत निर्माण करणाऱ्या 3 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. नाशिकच्या तळवाडे भामेर ग्रामस्थांचं तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरू. उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली. डॉक्टरांनी तपासणी केली. कालव्याच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप. साताऱ्यात ज्येष्ठ नागरिक संघटनेचं डॉल्बी विरोधात गणपतीला साकडं. डॉल्बी आणि लेझर लाईटवर प्रशासनानं बंदी आणावी, ज्येष्ठ नागरिकांची मागणी. भंडारा जिल्हा रुग्णालयात तंबाखूजन्य पदार्थ आणणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई. रुग्णांचं आरोग्य आणि रुग्णालय परिसराच्या स्वच्छतेसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांचा उपक्रम. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी 2 डॉक्टरांसह 14 आरोग्य कर्मचाऱ्यांचं निलंबन. बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई. सिंधुदुर्गच्या कणकवलीचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव निलंबित. मटका अड्ड्यावर कारवाई न केल्यानं पोलीस निरीक्षकाचं निलंबन. मंत्री नितेश राणे यांनी मटका अड्ड्यावर केली होती कारवाई. अमरावतीत कर्जबाजारीपणाला कंटाळून 56 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या. अंजनगाव सुरजी तालुक्यातील चिंचोली बुद्रुक इथली घटना. संजय घोगरे असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव.